काय झालं? नाही, अशक्य आहे. हे नाही म्हणजे वंश आपल्याला सोडून गेला. मोना, तू काय बोलती कळतंय का तुला? उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. अरे दिप्या, काय चुकीचं बोलतीये ती? जे दिसतंय ते दिसतंय त्याच्यावरूनच म्हणतीये ना. अहो पण बापू, नाही बापू, हो असं कसं होईल? अपर्णाशिवाय हे गत पूर्णच नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. हे बघा, तुम्ही जरा सगळे शांत व्हा. ऐका माझं. छोटे सरकार वरती येत आणि हे सगळं जर त्यांनी ऐकलं ना तर खूप अवघड होईल. हा हा. बापू बापू, दाजी येईपर्यंत अमोलला काय बोलून फायदा नाही. अमोलला फक्त आता दाजीच सांभाळू शकते. रुपालीताई तुम्ही असं करू नका. ऐका माझं, तुम्ही तरी समजून सांगा अमोलला. तुमचं ऐकलं अमोल. रुपालीताई, हे बघा, तुम्ही शांत व्हा. आता या सगळ्यातून सावरून तुम्हाला सगळं शांतपणे हाताळावं लागणार आहे. कसं सांभाळू मी बोना, कसं सांभाळू? अगं ही परिस्थिती सोपी नाहीये. इथं मलाच कळलं झालंय काय करायचं ते. बापू बापू, ओ विनोबा ऐका की, तुम्ही तरी सांगा की समजून त्याला. बापा, त्यानं पाणी पण नाही घेतलं, त्रास होईल त्याला. नाही दिप्या, त्याला समजायला सांगू नकोस. तेवढं नाही जमणार माझ्याच्यानं. आओ बापू, आता या सगळ्याला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे. कसं तोंड देणार मोना? आपल्यात नाही ना याची कल्पना पण नाही करू शकत मी. देवा, अरे काय वेळ आणलीस ही आमच्यावर. ज्या वयात मुलं मोठी होताना बघायचं असतं, त्या वयात मुलांबद्दल असं काहीतरी ऐकायला लागतंय घरातल्या मोठ्यांना. रुपालीताई, हे बघा, तुम्ही सगळे जरा शांत व्हा ना. हे सगळं ऐकून छोटे सरकार कधीही खाली येतील. यांचा फोन आहे. हॅलो, अपर्णाबद्दल काही कळलं का हो? नाही रुपाली, अपर्णाबद्दल ठोस काहीच कळलेलं नाहीये. पण अगं अर्जुनला भोवळ आली, चक्कर येऊन पडला तो. काय? अपर्णाला शोधण्याच्या नादात त्यानं पाणी सुद्धा घेतलं नाही. हा, आता आम्ही त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. होय, काय लागलंय मागं आपल्या? रुपाली अगं, पॅनिक होऊ नको. आता सगळं आपल्यालाच सांभाळायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये अर्जुनकडे जा. त्याच्याकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्याची. काय झालं रुपाली? मामनजी, भाऊजींना चक्कर आलीये. त्यांनी त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवून दिले. आता आपण काय करायचं? चला आपण निघू दवाखान्यात पटकन. चला. नाही दीपक, दीपक, आम्हाला एकटाच आहे घरात. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिघं जावा, आम्ही दोघे थांबतो घरात. चालेल, चल. अहो, छोटे सरकार, यातला अमोलला काय कळतं कामा नाही. तुम्ही अमोलच्या सोबत थांबा आणि त्याची काळजी घ्या. आम्ही जाऊन येतो. आणि लक्षात ठेव, अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल काय कळालं नाही पाहिजे. आम्ही आलो. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर, अर्जुन सर, काय झालं का यांना? सकाळनं काय खाल्लेलं नाही आणि घरचं टेन्शन पण आहे. अहो मगाची चक्कर येऊन पडलेत ते. बहुतेक सिव्हिअर डिहायड्रेशन झालंय. तुम्ही काळजी करू नका, बघतो मी. सिस्टर, घ्या यांना आतमध्ये. अरे देवा, का रे अशी माझ्या साहेबांची परीक्षा घ्यायला लागलायस तू? सांग की, अरे का त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवलायस? आत्ता कुठं माझ्या साहेबांना आहे ना पोरा बाळांमुळं सुखाचं दिस आलं होतं.
त्या सुखाचा झटक्या चोळामोळा करून तू साहेबांसमोर आणून ठेवला. अरे काय मिळालं तुला हे करून? सांग ना. अपर्णा मॅडमला हिरवून घेऊन तुला काय मिळालं? अरे माझा साहेब आहे ना, लई चांगला माणूस आहे रे. अरे त्यांनी दुसऱ्यासाठी आहे ना स्वतःच्या नोकरीचा सुद्धा विचार केला नाही. सदैव सदैव सगळ्यांना मदत करत राहील. अरे तरी सुद्धा तू इतका निष्ठुर वागतोस त्यांच्याशी. अरे सांग ना का असं वागतोय? अर्धांगिनी म्हणजे माणसाचा श्वास असतो ना रे. तो श्वास तू हिरवून घेतला साहेबांपासून. अरे माझं साहेब आता आपण मॅडम शिवाय कसं जगत्यात सांग की, कसं जगत्याल? मोना, अगं हा तर इथंच झोपी गेला. अमोलला समजावणं जगातलं सगळ्यात अवघड काम वाटायला लागले मला. मी काय बोलू रुपाली ताई याच्यावर? अहो मला कळतच नाहीये या घडलेल्या गोष्टी आपण त्यांना कशा सांगणार आहोत. रुपाली ताई तू काय? नाही हं. नाही मोना, मला नाही जमणार आहे मोना, खरंच नाही जमणार. रुपाली ताई ऐका माझं. अहो त्यांच्यापासून हे सगळं एवढा वेळ लपून ठेवणं बरोबर नाहीये. तुम्ही प्लीज सांगा त्यांना. हो ना, अगं घडलेल्या गोष्टी मला स्वतःला नीट समजवायला जमत नाहीयेत. या एवढ्याशा लहान लेकराला काय सांगू मी? नाही, मला नाही बोलता येणार म्हणून, खरंच नाही बोलता येणार. रुपाली ताई तुम्हाला कळतंय का? घडलेल्या गोष्टी एवढ्या साध्या नाहीये. तो अगं किती निरागस आहे मोना तो. त्याची आई गेलीये, मामा दवाखान्यात आहे. हे सगळं कळल्यानंतर कसं सांभाळणार आहे तो स्वतःला, कळतंय का तुला? हो रुपाली ताई, अहो 100 प्रश्न उभे राहतील त्यांच्या मनात. हो, पण त्याआधी या सगळ्यातून तो बाहेर कसा येईल याचा विचार करायला हवा. रुपाली ताई मला सगळं कळतंय हो, पण त्यांचे आई बाबा आहेत होते आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवणं म्हणजे छोटे सरकारांवर अन्याय आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? मला पण वाटतंय ग मोना की नंतर त्याला धक्का बसण्यापेक्षा आता ह्या गोष्टी कळलेल्या बऱ्या. आपण सांगूयात का त्यांना? हो, पण ना आता अर्जुन भाऊजी दवाखान्यात आहेत. त्यांना बरं वाटायला लागलं हे कळल्यानंतर मगच बोलूयात आपण. ठीक आहे रुपाली ताई, छोटे सरकारांना त्यांच्या खोलीत झोपूयात का? हा, नंतर झोपला तर गारट्याने आजारी पडेल तो. दाजी, दाजी, चिंचुके साहेब, दाजी कसे आहेत? आहेत, त्यांचे उपचार चालू आहेत. डॉक्टर काय म्हटले? डॉक्टर काय नाही म्हणले, आम्ही त्यांचे उपचार करतोय, ते लवकर बरे होतील असे म्हणले. चिंचुके साहेब, तिकडे काय झालंय नक्की? दीदीबद्दल काय कळालं का? नाही दिप्या, अरे लय मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि अपर्णा मॅडम बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना आसपास सगळीकडे शोधलं पण कुठंच सापडल्या नाहीत. एक खरं खरं सांगणार का? काय? ऍक्सिडेंट मोठा होता तर मग दीदीचे वाचण्याचे चान्स? दिप्या, मला माहितीये हे मान्य करणं लय अवघड आहे, पण मला स्पष्ट दिसतंय
की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीत राहिलेल्या. नाही, खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. अरे दिप्या, स्वतःला सांभाळ. अरे तुलाच घरातल्या सगळ्यांना समजून सांगायचंय. काय काय सांगू, कुणाला सांगू? अहो अमोल देवापुढनं हालायला तयार नाही, त्याला कसं सांगू मी तुझी मा आता नाही येणार? एकदा बापूंकडे बघा. अहो उठ सूट देवासमोर जाऊन आशेनं उभा राहतोय तो बाप. कसं सांगणार आहे मी त्यांना? कुठल्या तोंडानं सांगू दिदी आता परत नाही येणार? कुठल्या तोंडानं सांगू? अरे दिप्या, जे घडलंय ते नाकारून कसं चालेल आपल्याला? आकारत नाही हो मी, पण मान्य करणं सोपं नाही माझ्यासाठी. दिदी नाही जाऊ शकत सोडून, आम्हाला नाही जाऊ शकत. आजपर्यंत कधीच अशी वेळ आली नाही हो आमच्यावर. सगळं घर आज या देवासमोर हात जोडून उभा आहे, पण या देवालाच असं नाही वाटत की आमचं घर आनंदी राहावं. अरे दिप्या, साहेब आता उपचार घेतात. अरे निदान त्यांची तब्येत बरी होस तोपर्यंत तरी तुला घरातल्यांना आदर द्यावा लागेल. अरे उठ, असं हात गाळून नाही चालणार. चिंतू कसं आहे भाऊ, अमोल एवढ्या मोठ्या आजारात आत्ता बरा झालाय हो. कसं पचवणार आहे हे सगळं काय माहिती. दिप्या, अमोलला काय कळता का म्हणे? अहो असं कसं कळतं कामा नाही? ती पोरगं देवापुढे नुसतं बसून होतं, साधं पाणी घ्यायला तयार नाही. मान्य आहे धक्का बसल, पण त्याच्यापासून हे सगळं लपून काय मिळणार आहे आपल्याला? अरे दीपक, त्याला आपण अजिबात कळून दिलेलं नाही पाहिजे. आणि साहेबांना पण हे पटणार नाही. अरे साहेब शुद्धीतनं उठलं ना, लगेच अपर्णा मॅडमला शोधायला पळतील. हे मला चांगलं माहिती. दिप्या, एक काम कर की, अरे साहेबांना आहे ना फक्त अमोलच थांबवू शकतोय रे. पण मी काय सांगू अमोलला? तू काय पण सांग, पण अमोलला घेऊन ये इथं. नाहीतर साहेब नाहीत ऐकणार, स्वतःला लय त्रास करून घेतील रे. आणि अपर्णा मॅडमला शोधायचे पण थांबणार नाही. ठीक आहे, बोलतो मी. मोना, अहो काय परिस्थिती आहे तिकडे? दाजी ठीक आहेत, पण दिदी आपल्याबरोबर नाही पचवणं चढ जाते त्यांना. कधी पण उठतील आणि परत तिला शोधायला जातील अशी भीती आहे सगळ्यांना. काल दिदीचा शोध घेत असताना साधं पाणी सुद्धा प्यायचं बाण नव्हतं त्या माणसाला. त्यांना हे सगळं सहज मान्य करता येणारच नाही हो. किती अचानक घडल्या सगळ्या गोष्टी. पण आता आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. हो, हे गरजेचं आहे का खरंच? नाही म्हणजे छोटे सरकार आत्ता कुठे बरे होत आहे. मोना अगं, सगळं कळतंय मला, पण दाजींची अवस्था, त्यांना फक्त अमोलच शांत करू शकतो आता. आणि अमोलला कोण सांभाळणार? दीपक, तुझ्या लक्षात येते का? अरे हे सगळं कळल्यानंतर अमोलची काय अवस्था होईल? रुपाली, अहो आपल्याला आपल्याबद्दल अजून काहीच स्पष्ट कळलेलं नाही. मग अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलंच बरं. हो बापू, आणि ते दाजींनी सांगावं असं वाटतंय मला. अमोलला या सगळ्याचा काही अंदाज नसेल असं नाही वाटत मला. म्हणजे अगं काल मध्यरात्रीपर्यंत देवासमोर बसून होतं ते उगाच का? त्याला 100% अंदाज होता की त्याच्या मासोबत काहीतरी घडलं असणार. रुपाली, अहो अपघात झाला त्यावेळेस तर आपल्याला कुणकुण होती, पण वाटणं वेगळं आणि बोलणं वेगळं. त्यामुळं आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावंच लागेल. अहो दीदी आपल्यात नाही मान्यच करू शकत नाही हो मी. त्यात घरातल्या अजून एखाद्या व्यक्तीला त्रास झाला ना, ते सहनशक्तीच्या बाहेर आहे. त्यामुळं अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल समजलं पाहिजे. बापू तुमचं बरोबर आहे, आपण घेऊन जाऊ त्याला दाजींकडे. पटतंय मला पण. अहो छोटे सरकार त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना असं अंधारात ठेवणं चुकीचंच आहे. तुम्ही सगळ्यांनी नीट विचार केलाय?
विचार काय करायचा आहे रुपाली? लहान लेकरू आहे ते. त्याची आई जवळ नसणं त्याला सहन होणार आहे का? हे बघा, आप्याबद्दल अजून आपल्याला स्पष्ट काय पण कळलेलं नाही. त्यामुळं आपण अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलं बरं. त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. मी उठवतो अमोलला, बोलतो त्याच्याशी. अमोल, हे बाळा. अमोल, मम्मा, बाबा, मोठी माँ, कुठेत माझे माँ बाबा? दिप्या मामा, कुठेत माझे माँ बाबा? आणि मोठी माँ, माझं लॉकेट कुठे गेलं? मी देवाच्या खोलीत होतो ना, मला इकडे कोणी आणलं? अमोल, ए अमोल, शांत हो बाळा. अरे तू रात्री देवासमोर तसाच झोपून गेला होतास. तुला उचलून आत आणताना चुकून तुटलं ते लॉकेट. तुम्ही मला का आणलं? मला माझं लॉकेट पाहिजे, आत्ताच्या आत्ता. म्हणजे हो, लॉकेट घेऊ की आपण नवीन, पण आता आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. दवाखान्यात? पण का? अहो छोटे सरकार, तिकडे तुमचे बाबा आहेत. काय? बाबा हॉस्पिटल मध्ये काय करतोय? काय झालंय त्याला? बाळा, बाबा ठीक आहे, आपण तिकडे गेल्यावर बोलू की बाकीचं. होय बाळा, उठा, आवरा. बाबा तिकडे वाट बघतोय ना दवाखान्यात. आवरून खाली या पटकन. चिंचुके, साहेब, तुम्हाला कसं वाटतंय आता? आपली कुठे आहे चिंचुके? साहेब, अहो तुम्हाला आहे ना डिहायड्रेशनमुळे त्रास झालाय. काल तुम्ही काहीच खाल्लं नाही ना, म्हणजे पाणी पण पिलं नाही, त्याच्यामुळे चक्कर आले असं डॉक्टर म्हणले. डॉक्टरने तुम्हाला दिसभर आराम करायला लावलाय. चुके, बाकीचं कशाला सांगतोय तू? तू आपली कुठे सांग ना. सांगतो साहेब. साहेब, तुम्ही पाणी घ्या की. चिंचुके, तुला कळतंय का? आपली कुठे आहे? अरे मॅडम, गायतोंडे सर आणि स्वप्नील सर काल दिसभर सगळे हॉस्पिटल, आसपासची गावं सगळीकडे शोधलं, पण अपर्णा मॅडम सापडल्या नाही. अहो, अपर्णा मॅडम गायब आहेत. मी काय करतो इथं मग? अशी कशी सापडली नाही ती? चल चल लगेच गाडी. अहो साहेब, थांबा. अहो तुम्हाला कसं कळत नाही? अहो, अपर्णा मॅडमची गाडी दरीत कोसळली आणि इतक्या उंचीवरनं दरीत पडल्यानंतर माणूस जगू शकत नाही. साहेब, तुम्हाला हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीत. मी नाही मान्य करणार रे. मी नाही मान्य करू शकत. आप्पे आहे, हाय आप्पे आहे. अहो चिंचुके, साहेब, अहो तुम्हाला आता अमोलला सांभाळावं लागेल. कसं घडलंय हे सांगावं लागेल. तुम्हीच असा धीर सोडला ना, कसं चालेल सांगा बरं. साहेब, छातीवर दगड ठेवून हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीये. चिंचुके, कसं मान्य करू मी हे? मी तिला सोडून गेलो म्हणून ती गेली घर मला सोडून. माझ्याच बाबतीत काय होतं हे सगळं? का रडून तुम्ही? पण स्वतःला दोष देऊ नका. या अगोदर घडलं पण असेल तुमच्या हातनं, पण आता हे सगळं करतेय ना, ती नियती करते साहेब. आपल्या हातात काहीच नाही. शांत व्हा साहेब, शांत. साहेब,
तुम्हाला भेटायला घरचे आलेत सगळे आणि त्यांच्याबरोबर अमोल पण आहे. साहेब तुम्हाला स्वतःला सावरायला लागत. अमोल आलाय? हो